जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, काय आलं? झालं का सगळं? पहिलं वाक्य बोलल्यावर सगळे भुसूभुसू उठायला लागले. म्हटलं काय झालं काय? म्हटलं मुंग्या बिंग्या काय खाली तिकडे काय? आवाज येतोय का आता? रोज भाषणाला उभा राहतो, रोज प्रश्न पडतो, आज काय बोलायचं? कारण रोज रोज बोलण्यासारखे काही विषय नसतात. मी काल सांगितलं, त्या डोंबिवलीला काल बोललो ना मी. मला एक तर रोज रोज बोलायला आवडत नाही, पण निवडणुका म्हटल्यानंतर बोलावं लागतं. आज माझ्या इथे पत्रकार बांधव सगळे इथे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार केला मला. तिथे चॅनलवाले आहेत. नमस्कार. पण आज तुमच्या हाताला फार काही लागेल असं वाटत नाही मला. जे काय बोलायचं होतं मी काल बोललोय. परत काही समोर आलं तर बोलीनच. पण लोकसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकांसाठी म्हणून या प्रचार सभा आहेत. त्याच्यासाठी काही गोष्टी बोलणं अत्यंत गरजेचे आहेत, आवश्यक आहेत. माझे मित्र महेश मांजरेकर यांना मी इथे उमेदवारी दिली. अनेकांनी विचारलं, महेश कुठून काढला? कुठून काढला काय? आतमध्ये होता काय? मी जो काय अंदाज बांधत होता सगळ्या याच्यामध्ये, मागच्या वेळेला शालिनी उभ्या होत्या. महेशला इथे उमेदवारी देण्याचं एकमेव सगळ्यात महत्त्वाचं कारण, देशामध्ये जर समजा तुम्ही कुठेही गेलात आणि तुम्ही विचारलं की तुम्ही कुठले, आणि तुम्ही समजा सांगितलं की आम्ही गोरेगावचे, देशात गोरेगाव म्हटलं की फिल्म सिटी. त्यांना तेवढंच माहिती आहे. मला एकदा गमतीमध्ये एकदा मला शाहरुख खान मला बोलला मला बाहेर कुठेही मुंबईच्या बाहेर जाऊन शूटिंग करायला आवडत म्हणे. इथल्या इथे बरं असतं. मेरे लिए सबसे दूर का गाव गोरेगाव. बांद्र्यावरून इकडे यायला. आपल्याकडे निवडणुका म्हटल्यानंतर बस प्रचार सभा, त्याच विषय बोलायचे. मी लोकसभेत गेल्यावर हे करीन ते करीन ह्या गोष्टी सांगायच्या. बाकी सगळं तिकडेच. नवीन काही गोष्ट खासदार करतायत, नवीन काही गोष्ट राज्यामध्ये होते, नवीन काही गोष्ट राज्य सरकार काही करतंय, केंद्र आणि राज्य मिळून काही गोष्टी करतायत. काही नाही, एकमेकांचा समन्वयच नाही.
राज्य आणि केंद्र यांचा समन्वय साधण्यासाठी म्हणून तो खासदार तिकडे असला पाहिजे, म्हणून ते खासदार तिकडे पाठवावे लागतात. या इथले सगळे प्रश्न तिथे केंद्रामध्ये मांडून खासदार काल मी म्हटलं ना, पुण्याला कोणी खासदारांनी सांगितलं नाही, पण कोणीतरी त्यांच्या कानावरती केंद्रातलं घातलं आणि तिथून ते जयराम रमेश हे मुळामुठेचं पात्र पाहण्यासाठी म्हणून तिकडे आले. ती नदी पाहिली त्यांनी, त्यातलं पाणी बघितलं, चेक केलं, सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की देशातली सगळ्यात खराब, सगळ्यात प्रदूषित नदी मुळामुठा आहे. या आपल्याकडे ज्या काही गोष्टी चालू आहेत, या केंद्राच्या निदर्शनास आणणे, राज्य सरकारच्या निदर्शनास आणणे. पण इथे मुख्यमंत्री बसले पृथ्वीराज चव्हाण. अनेकांकडनं मी ऐकतो, चव्हाण साहेब रात्री 1-1, 1.5-1.5, 2-2 वाजेपर्यंत काम करत असतात. काम तर दिसत नाही. इतके दिवस झाले कामं दिसत नाहीत, लोकांना भेटत नाही, आणि 1:30 वाजेपर्यंत करत काय असतात? मुळात इच्छाच नाही. हे राज्य माझं आहे, या राज्यातली जनता माझी आहे, यांच्यासाठी म्हणून मी काम केलं पाहिजे, यांच्यासाठी म्हणून मी राबलं पाहिजे, असा कुठलाही विचार नाही. म्हणून मी नेहमी सांगतो ना, मला अनेक जण मला पत्रकार विचारतात, निवडणुकीला कधी उभे राहणार? म्हटलं त्यांनी काय होणार? मुख्यमंत्री व्हायचं असं नक्की होईल, पण निवडणुकीला उभा राहून तिकडे आमदार बिमदार म्हणून जाणार नाही. पण या जरी सगळ्या गोष्टी करत असताना एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायला लागते, हा भाग झाला, हा तुमच्या प्रोसेसचा भाग झाला. परंतु माझ्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे, ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे ना. त्या नरेंद्र मोदींचं गुणगान उगाच नाही गायलं, उगाच नाही सांगितलं. आज गुजरातमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की नरेंद्र मोदी यांच्यासाठी गुजरात हा त्यांचा मतदारसंघ आहे. म्हणजे एखादा माणूस, एखादा राज्यकर्ता काम कसं करतो त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी एके दिवशी जेव्हा तिकडे गेलो गुजरातच्या दौऱ्यावरती, तिथे ते मला ते स्टेट गेस्ट वगैरे वगैरे होतं, आणि मी जिथे जिथे जात असे प्रत्येक ठिकाणी तिकडचे SP, तिकडचे कलेक्टर, तिकडचे सर्व अधिकारी हे सर्किट हाऊसवरती माझ्या बरोबर दौऱ्यावरती, तिथे सर्किट हाऊसला स्वागतासाठी सगळीकडे ते हजर असायचे. बरं, आपल्यालाही बरं दिसत नाही हो की आपण तिकडे सर्किट हाऊसला जाणार, मग तिकडे कलेक्टर आणि SP आणि ते सगळेजण थांबलेले असणार, तुमच्यासाठी वाट बघत असणार. मग मी प्रत्येक ठिकाणी जायचो, त्याला त्यांना सगळ्यांना बरोबर घ्यायचो, आणि मग रात्री आम्ही जेवायला बसायचो, किंवा दुपारी असेल तर दुपारी जेवायला बसायचो. आणि जेवता जेवता मी काही त्यांना प्रश्न विचारायचो. एक दिवशी असेच आम्ही जेवायला बसलो होतो, तिथले कलेक्टर होते, तिथले SP होते, IAS IPS ऑफिसर. माझ्या पत्नीने त्यांना विचारलं, शर्मिलाने, सहज जेवता जेवता गप्पा मारता मारता त्यांनी विचारलं, म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये, तुम्ही लोक गुजरातमध्ये तुमच्या ट्रान्सफर्स होत असतात, देशभर इकडे इकडे तिकडे ट्रान्सफर्स होत असतात, पण म्हणजे तुम्ही गुजरातमध्ये जसं काम करता तसं इतर राज्यांमध्ये का नाही काम करत? प्रश्न अत्यंत योग्य होता, पण उत्तर काय अप्रतिम होतं. त्या कलेक्टरने उत्तर दिलं, तो बोला, काय आहे ना, आम्ही इथे काम करतोय, हे कोणासाठी काम करतोय हे आम्हाला माहिती आहे. इतर राज्यात ज्यावेळेला आम्ही जातो त्यावेळेला काम कोणासाठी करतो हेच आम्हाला माहित नसतं. कारण एखादं दिलेलं काम, त्याचा पाठपुरावा हे तिथले मुख्यमंत्री नरेंद्र मोदी करायचे. हे तुम्हाला हा जॉब दिलेला आहे, हे काम तुम्हाला दिलेलं आहे, या कामाचं काय झालं महिन्याभरात कळलं पाहिजे, मला 15 दिवसात कळलं पाहिजे, आठवड्याभरात कळलं पाहिजे.
अधिकाऱ्यांनाही वाटलं पाहिजे की मी कुठच्या राज्यामध्ये काम करतोय, माझ्यावरती माझा मुख्यमंत्री कोण आहे, त्याला त्याच्यात रस किती आहे, पैशात रस किती आहे आणि खरंच कामात रस किती आहे. अशी एक तरी गोष्ट मला जरा सांगा, एक गोष्ट. याच्या हे आत्ता जे याचे कोणते पृथ्वीराज चव्हाण असतील, याच्या अगोदरचे ते आदर्शवाले कोण अशोक चव्हाण असतील, त्याच्या अगोदर विलासराव, आता विलासराव तर नाहीत पण तेही त्याच्यात आलेच. त्याच्या अगोदरचे सगळे सगळे मुख्यमंत्री घ्या तुम्ही. याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये फक्त एक दोनच माणसं आली की ज्यांना वाटलं महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे. सुरुवातीला आले यशवंतराव चव्हाण आणि त्याच्यानंतर आले स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरे. ही दोनच माणसं आली. ही दोनच माणसं आली की ज्यांना वाटलं हा महाराष्ट्र. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करताना माननीय बाळासाहेबांनी हायवेच्या पाहिजे, 2 तासामध्ये पुण्याला पोहोचलं गेलं पाहिजे. एक स्वप्न उराशी बाळगून नितीन गडकरींच्या मार्फत ते पूर्ण केलं त्यांनी. असा राज्याचा विचार झाला पाहिजे. हे जे लोक आतापर्यंत आले आपापल्या मतदारसंघाचा विचार करत राहिले, त्याही मतदारसंघात काही केलं नाही. मी ज्यावेळेला आता जेव्हा सांगितलं नरेंद्र मोदींना माझे खासदार जेव्हा निवडून येतील, माझे खासदार निवडून येणार म्हणजे येणार, आणि ते येणार आल्यानंतर ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, यात गैर काय. बरं, कोणाच्या ध्यानी मनी नसताना मी त्यावेळेला 2010 साली बोललो होतो. 2010ला मी गुजरातमध्ये गेलो होतो, त्यावेळेला बोललो होतो मी. आत्ता नाही नुसतं बोललोय, 2010ला की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजेत. हे तेव्हा 2010ला बोललोय. आज 2014 निवडणुका आहेत. आणि यातली प्रत्येक गोष्ट आज तुम्ही आहात, मी आहे, आपण या राज्याचे नागरिक आहोत. आपण नागरिक म्हणून आपण आजूबाजूला काही पाहत असतो का? काही घडतंय, काही होत असतं. दिवसभर आपण आपल्या विवंचनेमध्ये असतो, आपल्या कामामध्ये असतो, मला मान्य. पण आपल्या आजूबाजूला काही कुठे बाबा काही अनधिकृत झोपड्या होत आहेत का? अजून कुठे काही अनधिकृत बांधकाम होतंय का? अजून काही गोष्टी घडतायत का? बाकीचे अधिकारी काही करत असतील किंवा नसतील करत, परंतु तुमचंही लक्ष तेवढंच असलं पाहिजे. आज सोशल मीडिया सारखा एक माध्यम, एवढं मोठं माध्यम आज तुमच्या हातामध्ये आहे. माझे फोटो काढतात, इथे सगळे दिवे दिसतात मला. हे माझं भाषण रेकॉर्ड करण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला काय चुकीच्या काही गोष्टी घडतायत का, चालल्यात का, ह्या रेकॉर्ड केल्या पाहिजे तुम्ही. ह्या लोकांसमोर दाखवल्या पाहिजेत तुम्ही. आणि म्हणून त्याच्यासाठी आता पक्षाचा आपण मोबाईल ॲप आणलाय. तुम्हाला माहित आहे, तुम्ही किती जणांनी डाउनलोड केलेलं आहे, पण त्याच्यामध्ये ती सोय आहे. त्या गोष्टी तुम्ही दाखवल्या पाहिजेत, फोटो काढून दाखवले पाहिजेत, फोटो काढले पाहिजेत. त्याच्यावरती त्याच्या कारवाई जी होईल पक्षाकडनं ती होईल. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही ज्याला वावरत असता त्यावेळेला ती गोष्ट तुमच्या नजरेस येत असते, पण आपण दाखवत नाही, कोणाला बघवत नाही. आपण फक्त घरी येऊन चर्चा करतो, काय हो तिकडे गेलो, पाय टाकला आणि गटाला झाकणच नाही. 3 दिवस आतमध्ये होतो, आजचा 4था दिवस बाहेर आलो. आज आपली ही फिल्म सिटी, मी तुम्हाला सांगतो, मी जगात अनेक देशांमध्ये गेलोय. मी खरंच सांगतो, असं भाग्य कुठच्याही दुसऱ्या शहराला जगात नाही. असं भाग्य आज मुंबई शहराला लाभलेलं आहे, पण त्याचा आम्हाला पत्ता नाही.
मी तुम्हाला थोडीशी वेगळी उदाहरणं एवढ्यासाठी देणार आहे की त्याच्यानंतर आपल्याला अंदाज येतो की बाबा हे काय आपल्यासमोर आहे पण आपण काही करत नाही आहोत. सगळ्या गोष्टी काहीतरी सरकार करेल, सगळ्या गोष्टी महानगरपालिका करतील, सगळं काही तो करेल, याच्यावरती आपण नाही राहू शकतो सारखं. मी न्यूयॉर्कला गेलो होतो, मॅनहॅटनला. त्या मॅनहॅटनला तिथे एक सेंट्रल पार्क नावाचं एक मोठं मैदान आहे, गार्डन आहे. मॅनहॅटन शहराच्या मध्यात. मी सहज पहिल्यांदा जेव्हा गेलो, मी सहज असा फिरायला गेलो, वेगवेगळे त्याची गेट्स होती. मी त्याच्या अगोदर थोडंसं गुगल अर्थवरती मी बघितलं होतं की किती आहे, काय म्हणजे कुठे आहे, एवढं फक्त मी पाहिलं होतं, बाकी मी लक्ष नाही दिलं. म्हटलं असून किती असणार. शहराच्या मध्यात. मी तिथल्या माणसाला विचारलं, म्हटलं किती आहे म्हटले मैदान, किती आहे, ही गार्डन आहे किती असेल. शहराच्या मध्यात 850 एकर. म्हणजे शिवाजी पार्क मैदान जर समजा तुम्ही घेतलं तर जवळपास 22 एकर आहे. म्हणजे तुम्हाला अंदाज देण्यासाठी मी सांगतोय की 22 एकर शिवाजी पार्क मैदान, 850 एकराचं मोठं मैदान शहराच्या मध्यात. आपल्या काही जणांना माहिती पण असतील, एक बीटल नावाचा एक ग्रुप होता, म्युझिकचा ग्रुप होता. त्यातल्या एकाचा खून झाला आणि त्यांचं तिकडे त्या सेंट्रल पार्कला लागून एक मोठी बिल्डिंग आहे, मोठी अगदी पॅलेशियल बिल्डिंग आहे ती. त्यांची पत्नी आता तिकडे राहतात, त्या तिकडे राहतात. आता आहेत नाही आहेत मला माहिती नाही, पण मी ही गोष्ट बोलतोय साधारणपणे तुम्हाला 25 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यांचा एक अपार्टमेंट त्यांनी विकलं आणि एक अपार्टमेंट विकून त्या अपार्टमेंटचे पैसे किती आले, जवळपास 45 कोटी रुपये आले तेव्हा. आणि ते 45 कोटी रुपये त्या महिलेने, त्या भगिनीने सेंट्रल पार्क फाउंडेशनला डोनेट केले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.